नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण जेंडर डेंजर बॉक्स या पुस्तकातील 4थं प्रकरण बघणार आहोत आणि या प्रकरणाचं नाव आहे विवाह संस्था संरक्षण की शोषण. विवाह हा सुखी आयुष्यासाठीचा मार्ग असेल तर तो विषमतेवर आधारित कसा? विवाहाचा उद्देश प्रजनन असल्यामुळे आणि तो उद्देश साध्य होत नसल्याने समलैंगिकांना विवाहाची परवानगी देता येणार नाही अशा आशयाची भूमिका आपल्या सरकारने न्यायालयात मांडली आहे. पितृसत्ताक व्यवस्थेला अभिप्रेत असणारीच ही भूमिका आहे. विवाहाला संस्कार किंवा दोन व्यक्तींचं अगर कुटुंबांचं मिलन इत्यादी समजणाऱ्यांनी आपल्या विवाहविषयक कल्पना एकदा तपासायला हव्यात असं जाणवतं. आपल्यात विवाह हा संस्कार आहे असं म्हणतात तेव्हा त्यात संस्कार नक्की कोणता असा प्रश्न पडतो. विवाह हा करार असतो असंही काहींचं म्हणणं असतं. करार हा दोन्ही बाजूंनी मान्य असणारा असतो का असाही प्रश्न पडतो. संस्कार असेल की करार असेल, स्त्रीचा त्यात नक्की काय रोल असतो यावर बोललं गेलं पाहिजे. विवाह हे पवित्र बंधन आहे असंही सांगतात. हो, ते बंधनच आहे, दोघांसाठीही आहे, पण स्त्रीसाठी ते पवित्र म्हणून मिरवण्याची सोय केलेली आहे. मला तर अनेकांच्या बाबतीत ती पावित्र्याच्या मखमली कापडात गुंडाळलेली गुलामी वाटते. लग्न केलं तरच स्त्रीची गुलामी, दुय्यमत्व सुरू होतं असं समजणं चुकीचं ठरेल. तिचं लग्न होणार असतं म्हणून जन्मापासूनच तिच्या दुय्यमत्वाला आणि ती नकोशी असण्याला सुरुवात होते, हे लक्षात घेऊया. मुळातच विवाह संस्था ही स्त्रीवरच्या नियंत्रणासाठी निर्माण झाली हे मान्य करावं लागेल. मग ते प्रजननावरचं नियंत्रण असेल, प्रजननासाठी तिच्या लैंगिकतेवरचं नियंत्रण असेल, या सर्वाचा परिणाम हाच की स्त्रीवरचं संपूर्ण नियंत्रण. मग त्याला पवित्र रिश्ता वगैरे काहीही म्हटलं तरी शोषण थांबणार कसं ना? जन्माला आलेल्या मुलीला परक्याचं धन म्हणूनच वाढवायला सुरुवात होते. हे विवाह संस्थेच्या संस्कारांतून येतं. तिच्या वस्तूकरणाला झालेली ती सुरुवात असते. वस्तू म्हटलं की मालकी आलीच. मुलींच्या वाढीबरोबरच्या प्रत्येक व्यवहाराकडे विवाहाच्या चष्म्यातून बघितलं जातं. असं केलंस तर पुढे कसं होईल, हे नाही केलंस तर पुढे कसं होणार, हे इथे चालतं, सासरी कसं चालेल. बापरे, सूचना आणि अपेक्षांचा पाऊस असतो. पण या सूचना, अपेक्षा तिच्या व्यक्तिगत करिअरसाठी नसतात, तर बायको म्हणून पार पाडायच्या करिअरसाठी असतात. सहजीवनासाठीचं ट्रेनिंग हवंच, परंतु हे ट्रेनिंग संसार नावाच्या व्यवस्थेत पत्नी म्हणून यशस्वी होण्यासाठी असतं. आणि या ट्रेनिंगमध्ये पालक कुठे कमी पडलेत असा ठपका येऊ नये याची धडपडही असते. सहजीवनात एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिने विकसित होण्याचा कुठे फारसा विचार नसतो. तिचं शिक्षण, करिअर, छंद, स्वप्ने सगळं काही भविष्यात होणाऱ्या लग्नाशी जोडलं जातं. कारण विवाह संस्था त्या पितृसत्ताकतेचं अपत्य आहे. त्या पितृसत्ताकतेत स्त्रीचे रोल ठरलेले असतात. त्या रोलमध्ये तिने यशस्वी होणं हे जास्त महत्त्वाचं असतं. करिअर वगैरे बाकी गोष्टी त्याला पूरक असतात. त्या असाव्या की नसाव्या याचा निर्णयही तिचा नसतो. मुळात ज्या कारणाने विवाह संस्था अस्तित्वात आली त्याचा विचार करता तिला घरात ठेवणं हे जास्त सुरक्षित असतं. पितृसत्ताकता स्त्रीच्या संचाराला वेगवेगळ्या पद्धतीने नियंत्रित करते. लग्नाआधी पालक काही ना काही कारणाने त्यावर नियंत्रण आणतात, तर लग्नानंतर तो अधिकार नवरा आणि सासरच्या मंडळींना मिळतो. साहजिकच शिक्षण, करिअर, छंद इत्यादींना मर्यादा पडतात किंवा ते पूर्णपणे नाकारले जातं. कन्यादान हा शब्दच खूप काही सांगून जातो. कन्यादानाचा सन्मान मिळवणारे त्या शब्दाच्या अर्थाचा आणि संदर्भाचा किती विचार करतात हा प्रश्नच आहे. आपण दान कशाचं करतो? आपल्याकडील मालकीची एखादी गोष्ट दुसऱ्याला विना मोबदला देणं म्हणजे दान. इथे कन्येचं दान दिलं जातं म्हणजे ती वस्तुरूप मालमत्ता झाली आणि तिच्यावर मालकीही आली. याचे धर्मशास्त्रीय संदर्भ अजून गुंतागुंतीचे सापडतील.
विवाह संस्थेच्या चौकटीत स्त्रीच्या सजीव व स्वतंत्र असण्यालाच नाकारलं जातं. कुणी म्हणेल शब्द काहीही असो, पण तशा उद्देशाने कुणी थोडंच करतो. तर हो, शब्दशः नसलं तरी अनेकांच्या वर्तणुकीतून हे स्पष्ट दिसतं. जसं दिलेलं दान परत घ्यायचं नसतं, त्याच न्यायाने दिली तिथे मेली असं सर्रास म्हटलं जातं. आता या घराशी संबंध संपला हे वेळोवेळी जाणवून दिलं जातं. मार खाऊन जीव वाचवायला आलेल्या मुलीलाही पुन्हा सासरी पाठवलं जातं, कारण एकदा तुला दिली, आता तुझं जे काही व्हायचं ते बरं वाईट तिकडेच होईल. शब्द हे अर्थ घेऊन येतात. अर्थ हे विचारधारेशी बांधील असतात. ती विचारधारा एका व्यवस्थेचा भाग असते. वैवाहिक संबंधाने येणारे शब्द असाच विचारधारेचा आणि व्यवस्थेचा भाग असतात. म्हणूनच कन्यादान हे केवळ विधीला दिलेले नाव नसून तो शब्द स्त्रीविषयी दृष्टिकोन आणि व्यवस्थेतलं तिचं स्थान स्पष्ट करत असतो. पितृसत्ताक व्यवस्थेत तिचे पित्याकडील बंध संपवून टाकत असतं. आजपर्यंत पिता नावाच्या पुरुषाची मालकी पती नावाच्या पुरुषाकडे हस्तांतरित करीत असतं. तिचं घर बदलतं, तसंच तिच्यावरचा बदललेला अधिकार दाखवण्यासाठी पिताच्या ठिकाणी पतीचं नाव सुरू होतं. बरं, ज्यांना तिच्या नावाची आधीची ओळख पुसायची आहे त्यांना तिचं नाव बदलण्याची ही सोय या लग्न नावाच्या व्यवस्थेने केलेली आहे. म्हणतात ना, लग्न म्हणजे नवीन आयुष्याची सुरुवात असते. स्त्रीच्या बाबतीत सर्वच नव्याने सुरू होतं. आधीचं पुसून काढतं. मुलाच्या आयुष्याची ती वेगळी सुरुवात असते, पण आधीचं न पुसून टाकता त्याचं आयुष्य पुढे सुरू राहतं. लग्न हे सहजीवनाची सुरुवात करणारं असेल तर सहजीवन हा आयुष्याचा पुढला टप्पा असायला हवा. ते वेगळं सुरू होणारं आयुष्य नसावं. मला कसं वाटतं माहीत आहे? बाळ जन्माला आल्यावर काही विधी होतात, मग त्याचं नाव ठेवलं जातं. तसंच लग्न नावाचे विधी होतात, मग तिचं नव्याने नाव ठेवलं जातं. जणू काही आधीच सगळं संपलं आणि आता नव्याने सुरुवात. वडिलांचा कोणताही वारसा पुढे चालू नये अशी व्यवस्था त्यात असते. कारण पितृसत्ता वारसा मुलाचा ठरवते, मुलीचा नाही. त्यामुळे लग्न हे मुलीसाठी फक्त स्थित्यंतर नसते, तर जुनं पुसून नवी ओळख असते. अगदी कपड्यांपासून, म्हणजे लग्नानंतर साडीतच असायला हवं असं आजच्या जगातही घडतं. बरं, जिथे साडीचा आग्रह नसतो तिथेही काही चालणार नाही याचे निकष ठरलेले असतात. तेच दागिन्यांबाबत. या अलंकारांवर तर स्वतंत्र बोलायला हवं. मुलीचं लग्न ही पालकांसाठी जबाबदारी असते. त्या जबाबदारीतून एकदाचं मोकळं झालं की बस. कारण सेक्स सारख्या नैसर्गिक गरजेच्या स्त्रीवरच्या नियंत्रणासाठी सेक्सला या व्यवस्थेने लग्नाशी जोडलं आहे. लग्न हे पुरुषाला त्याच्या जोडीदाराबरोबर हवा तसा सेक्स करण्याचा अधिकार देते. यातूनच स्त्रीला सर्वाधिक लैंगिक अत्याचार विवाह संस्थेत सहन करावे लागतात. तिच्या लैंगिक इच्छांना तिथे काही स्थान नसतं आणि तिच्या लैंगिक अनिच्छेचा विचारही नसतो. या लैंगिक निर्बंधातूनच संशय नावाचं भूत जन्माला येतं, जे स्त्रीला प्रचंड कौटुंबिक हिंसेला तोंड द्यायला लावतं. कधीकधी जीवही गमवावा लागतो. यातूनच आधीची मैत्री गमवावी लागते. काहींना तर आधीच सूचना मिळालेली असते की लग्नानंतर आधीची मैत्री बंद. सोशल मीडियाला एकतर बाय बाय करावं लागतं, नाहीतर पासवर्ड बदलून कंट्रोल त्याच्या हातात जातो. म्हणजे नावातला बदल एवढीच प्रतिकात्मक मालकी नसते, तर वर्तनावरचं नियंत्रण आणि निर्णयांवरची मालकी हे मान्यता पावलेलं गृहीतक आहे. पतीचा अर्थच तो आहे, तर त्याच्याकडून किंवा त्याच्या कुटुंबाकडून असं काही घडणं हा या संस्थेच्या संस्काराचाच भाग मानायला हवा. विवाह संस्था जात आणि धर्म संस्थेला बळकटी देते. जाती व्यवस्था भक्कम ठेवण्याचं काम विवाह संस्था करते. म्हणून जान जाये, पण जातीची इज्जत बुडता कामा नये. गंमत म्हणजे दोन जीवांचं, दोन कुटुंबांचं मिलन असं काहीतरी भारी म्हणणारी ही संस्था प्रेमाला मात्र शत्रू समजते. या सगळ्यात गडबड होऊ नये म्हणून पालक आणि इतर मंडळी मुलांचा जोडीदार निवडीचा अधिकार आपल्या मुठीत ठेवतात. त्यामुळे जोडीदार निवडीचा अधिकार मुलांकडे राहत नाही. मुलींना तर फारसं बोलायची पण सोय नसते. मग एका मजेशीर कार्यक्रमातून
दॅट इज तो म्हणजे बघण्याचा कार्यक्रम, वधू परीक्षा होते. काही वर्षांपूर्वी शब्दशः परीक्षाच व्हायची, म्हणजे आजही होतेच, परंतु स्वरूप बदललं आहे. हा कार्यक्रम म्हणजे स्त्री नावाच्या वस्तूचा लावलेला बाजार असतो. अशा कार्यक्रमातून जे पाहिलं जातं ते बहुतांशी स्त्रीला घरातील कामासाठीचा मजूर तसेच करमणुकीचं साधन ठरवणारं असतं. या विवाह व्यवस्थेने आजपर्यंत किती महिलांचे जीव घेतले असतील? हुंडाबळी हा माणूसपणावरचा कलंक आहे. आजपर्यंत किती महिलांचे बळी गेले असतील? ते आजही जातात. पूर्वी जाळून अमानुषपणे संपवलं जायचं. आज प्रमाण कमी आणि पद्धतही बदलली आहे. सतीप्रथेत जाळल्या गेलेल्या महिलाही याच व्यवस्थेच्या बळी आहेत. विधवा झाल्यावर घरात कोंडून पडलेल्या, केशवपन करून विद्रूप होऊन राहिलेल्या महिलासुद्धा विवाह संस्थेच्याच बळी आहेत. विवाहापूर्वी किंवा विधवापणात गर्भ राहिल्याने स्वतःला संपवणाऱ्या, गर्भ पाडण्यासाठी अघोरी उपचारात बळी गेलेल्या स्त्रिया असतील की पोटातलं बाळ कुणाचं या संशयावरून बळी गेलेल्या असतील, या सर्वांच्या मुळाशी विवाह संस्थाच येते. कुणाशी तरी बोलते म्हणून, कुणाशी तरी अफेअर आहे म्हणून, मनासारखं वागत नाही म्हणून, अशा कितीतरी कारणांनी तिच्या धन्याने घेतलेले हजारो बळी असतील. कुणावर तरी प्रेम आहे म्हणून, तो परजातीतला आहे म्हणून. डिसऑनर किलिंगचे बळीही याच संस्थेचा परिपाक आहेत. एकूण हिंसाचारातला कौटुंबिक हिंसाचाराचा वाटा खूप मोठा आहे. कौटुंबिक हिंसा ही मोठ्या प्रमाणात स्त्रीवर होते. त्यात मुलगी, बहीण, आई, पत्नी अशी सगळीच नाती येतात. पण त्यातही विवाहातून आलेल्या नात्यावर होणारी हिंसा ही जास्त आहे. त्यात नवरा असेल किंवा सासरची इतर मंडळी असतील, प्रजनन आणि प्रजननासाठीचा सेक्स किंवा पुरुषाच्या गरजेसाठी किंवा मनोरंजनासाठीचा सेक्स याच नजरेतून तिच्याकडे बघितल्यामुळे तिथेही तिच्या नैसर्गिक गरजापूर्तीपेक्षा तिला अत्याचारच जास्त सहन करावा लागतो. हे सर्व सहन करण्याचे तिच्यावर संस्कार आणि पुरुषाच्या वर्तणुकीला मान्यता या दोन्ही गोष्टी विवाह संस्थाच देते. वैवाहिक स्थितीप्रमाणे तिची कुमारिका, सुवासिनी, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या इत्यादी विभागणी होते. तशीच तिच्या प्रजनन क्षमतेप्रमाणेही विभागणी केली जाते. हे सर्व तिला प्रचंड मानसिक ताण देणारं असतं. कधी तर तिला पूर्ण उद्ध्वस्तही करून टाकत असतं. प्रबोधनाचा 200 वर्षांचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल की सुधारकांच्या एकूण कामापैकी सर्वाधिक प्रबोधनाचं काम हे विवाहाचं वय वाढवणं आणि विधवा पुनर्विवाह घडवणं यावर झालेलं दिसेल. परंतु आजही मुलींचे 18 वर्षांच्या आतले विवाह लाखोंच्या संख्येने होत आहेत. लॉकडाऊन काळात हे प्रमाण खूप वाढल्याचंही दिसतंय. यातून काय दिसतं? मुलींच्या आयुष्याचं इतिकर्तव्य हे फक्त लग्न लावून देण्यापुरतंच आहे. हे कर्तव्य पार पाडलं की पालकांचीही मुक्ती झाली, मोठं ओझं उतरलं. मुलगी ही दान करण्याची वस्तू आहे, तशीच ती जबाबदारीचं ओझंही आहे. यात सगळ्यात ती स्वचं अस्तित्व कुठे आहे? तिचं स्वतःचं अस्तित्व कुठे आहे? विधवा आणि घटस्फोटितांच्या प्रश्नात फार मोठा फरक पडलाय असं मला तरी जाणवत नाही. पूर्वी धर्माचे संकेत होते तर आज सेकंड हँड माल म्हणून पाहिलं जातं, कारण मूळ संदर्भ सारखाच आहे. लैंगिकतेवरचं नियंत्रण. मग एकदा लग्न झालं म्हणजे तिचा सेक्स झाला. आता ती पहिल्यासारखी कोरी राहिलेली नाही. घटस्फोटित, विधुर मुलांनाही समस्या आहेतच, पण कारणं वेगळी आहेत. त्याचा संबंध नियंत्रणाशी किंवा पावित्र्याशी नाही. मग या कक्षेबाहेरच्या लाखो स्त्रियांची स्थिती काय असेल? या लेखाच्या सुरुवातीला दिलेली सरकारची विवाहाबाबतची भूमिका लक्षात घेतली तर स्त्री पुरुष हे रिलेशन सोडलं तर अन्य लिंगी लैंगिकतेचे, लिंगभावाचे बाकी सर्व या व्यवस्थेतून बाद होतात. ते या व्यवस्थेत बसायला पाहिजेत असं मला वाटत नाही, पण ते यापेक्षा वेगळ्या रिलेशन्समध्ये असतील तर समाज त्यांच्याकडे त्याच रिस्पेक्टने पाहतो का? आणि स्त्रियांचं तरी काय? जी स्त्री प्रजननाच्या निकषात बसत नसेल तर लग्नाच्या बाजारात तिची किंमत शून्य. म्हणूनच ते 2 जीवांचं मिलन वगैरे थोतांड आहे.
प्रजनन आणि त्यासाठीच लैंगिकतेवरचं नियंत्रण हाच मुख्य हेतू आहे. आणि मग त्यातून तिचं वस्तूकरण, शोषण सर्व काही सुरू होतं. पितृसत्ताक वारशामध्ये ती फक्त साधन आहे. त्या पलीकडचं तिचं अस्तित्व शून्य. मग काय करायचं? विवाहसंस्था नष्ट केली तर स्त्रियांचं शोषण थांबेल का? मला असं नाही म्हणायचं. ती ज्या हेतूने अस्तित्वात आली त्या हेतूसह अस्तित्वात आलीच नसती तर स्त्रियांची स्थिती वेगळी असती. आता ती नाकारायची तर पितृसत्ताक व्यवस्था आधी नाकारायला हवी. आतील दुखणं तसंच ठेवून वरचे टाके नव्याने घालण्यात अपयश ठरेल. पण जे समतेच्या या पातळीवर आहेत त्यांनी मात्र या व्यवस्थेला सुरुंग लावायला सुरुवात केली पाहिजे. आणि जे या विवाहसंस्थेत आहेत त्यांनी पितृसत्ताकता नष्ट करायला सुरुवात करायला हवी. ज्यांना खरंच समतेचं जीवन जगायचं आहे त्यांना कोणत्याही संस्कारांच्या बंधनाची गरज नसेल. धन्यवाद.